नमस्कार, भारतीय नायकमध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. आज आपण बारामती तालुक्यातील भरामपूर ते अंजनगाव येथील वड्याच्या ठिकाणी आपण आज आलेलो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम केलेले होते आणि असेच आपण बऱ्हामपूरमधील एक समाज मंदिराचेही काम बघण्यासाठी आपण जाणार आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्या प्रकारे आणि किती निकृष्ट दर्जाची कामं करतात त्या बाबतीमध्ये आपण अजून एक तुम्हाला उदाहरण देणार आहे. हे सदरचं काम हे पुलाचं वड्यावर काम झालेलं आहे. ह्या लोखंडाच्या सळया अशाच उघड्या पडलेल्या अनेक वर्ष झालं. हे तुम्हाला 1 इंच वरती आलेले तुम्हाला दिसल. मूळतः नियमाने हे आतमध्ये पाहिजे होतं. कुठं ह्या जॉईंट कशा तऱ्हेने पाहिलं होतं. कॉन्क्रिटीकरण कसं होण्याची गरज होती. पण आता आपण बघू साधारणपणे 8 mm ते 6 mm चेच फक्त स्टील बार वापरलेले आहेत आणि हा पूल अगोदरही वाहून गेलेला होता आणि ठेकेदारांनी साधारणपणे हे करोड रुपयाचं काम हे या पुलाचं झालेलं होतं. कशा प्रकारे इथल्या गावकऱ्यांची थट्टा चालवलेली आहे. बारामतीचा विकास असताना असे निकृष्ट दर्जाची कामं होतात. आपण अनेक ठिकाणी व्हिडिओ काढून आपण दाखवलेला आहे. लोखंडाच्या सळया आहे, एखादं कोण अडकलं, काय झाला, अपघात झाला तर त्याचा जीव घालवावा लागेल आणि अनेक गोष्टी अशा झाल्यात. पण कामावर असताना आता हे कशा क्वालिटीची ही काम आहेत हे बघा. हे काय पिलर कसं आहेत, हे सपोर्टला काय प्रकार आहे, हा काय 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 क्वालिटीचं काय आहे. इथं सगळं सिमेंट नसून खडीचा वापर. काय ठेकेदारांनी काय काम केलेलं आहे. इथले दर्जेदार काम करणारे अतुल चव्हाण, अजून तुम्हाला किती उदाहरणं द्यायच्यात. लोकांची तुम्ही बदली करा नाहीत. इंदापूरमध्ये पण तीच बाब आहे आणि बारामतीमध्ये पण तीच बाब आहे. बाप्पा ही बघताय ना तुम्ही काय करताय. तुमचीच माणसं आहेत. कशा प्रकारे ही कामं चालल्यात. ही काय क्वालिटी आहे का, कामाची क्वालिटी आहे का. या कामामध्ये किती MM चे दगड वापरलेले आहेत हे आपल्याला दिसल. काय काय म्हणजे चेष्टा चालवलेली आहे काय बऱ्हामपूरच्या गावकऱ्यांची. अंजनगाव बऱ्हामपूर हे असं प्रकार असतो का यूज करताना. हा काय कामामध्ये काय काय वापरलंय. कसा हे बघा, मुरुम भरलेला आहे. मुरुम बाप्पा मुरुम भरलाय. सिमेंटच्या जागी मुरुम भरलेला आहे. काय मातीला वस्तूवर लात मारस्तवर आखी माती पडती. काय म्हणजे किती सिमेंटचा वापर केलाय का मुरमाचा वापर केलाय कामामध्ये. काय क्वालिटी ठेवलेली आहे, कशा प्रकारे चाललेलं आहे हे सगळं. हा आता आपण बऱ्हामपूर ह्या गावामध्ये आपण समाज मंदिरचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेलं ते पाहण्यासाठी जात आहे. तुमचं स्वागत आहे. आता आपण बऱ्हामपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोर आपण आलेलो आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच साधारणपणे पहिला फेज 20 लाखाचा आणि दुसरा मजला याचा 25 लाखाचा असं 2 फेजमध्ये हे काम चालू आहे बांधकाम करण्यासाठी. आता साधारणपणे 1 ते 2 महिनेच झाले हे काम पहिला फेज पूर्ण झालेला आहे. पण या समाज मंदिराची विशेष बाब अशी आहे की या समाज मंदिराला दुमजली समाज मंदिर असतानाही
याला गॅलरी नाही बाप्पा, याला गॅलरी नाही केली. अतुलराव, गॅलरी नाही. 45 लाख आणि दलित वस्तीमध्ये हे समाज मंदिर असताना असा भेदभाव का? कारण एवढं मोठं समाज मंदिर बांधताना या गोष्टीचं भान का ठेवलं नाही? आर्किटेक्चर किंवा कोणता डिझायनर असेल, वरती चढायला दुसरा मजला आहे, वरती चढायला हे पाहिजेलच, जिना पाहिजेलच, वरती चढायला जिना पाहिजेलच. पण कोणत्याच प्रकारे या इमारतीला तुम्हाला जिना दिसणार नाही. साधारणपणे 18 ते 20 फूट उंच पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्याचं काम चाललेलं आहे. ठेकेदाराला मानायला पाहिजे, बिगर जिन्याचंच वरती कसा काय गेला. आणि ज्या लाईनिंग सोडल्यात, आता इथले तक्रारदार मोरेंशी आपण बोलू. आपल्या बरोबर मोरे आहेत इथले तक्रारदार. नमस्ते, मी किशोर मोरे, बऱ्हामपूरचा रहिवासी आहे. जसं की आता आपण पत्रकार साहेबांनी दाखवलेलं आहे, पहिला मजला आणि परत त्याच्यावरती दुसरा मजला. दुसरा मजला तर नंतर चालू झालेला आहे, पण दुसरा मजला ज्यावेळेस यांनी जे शिडी वगैरे लावून कामं चालू आहेत ते घातक आणि घातपातीचा विषय ठरत आहे. तर सगळ्यांना नागरिकांची एवढीच मागणी आहे की तुम्ही रिस्की काम करू नका. मग नागरिकांची नाही, ठेकेदारांची आमची मागणी होती की रिस्की कामं करू नका, ह्याने एखाद्याचा घातपात होऊ शकतो. आणि सार्वजनिक बांधकामात जसे की असतील कुलकर्णी मॅडम, पाटील साहेब असतील, ह्यांना आम्ही वारंवार फोन करून सूचना देतोय की काम चाललेलं हे निकृष्ट दर्जाचं चालू आहे. आपण ह्यांच्यातली खात्रीनिशी आणि डोळझाकपणे काम करून घेऊ नका. ह्याने भविष्यात लोकांचा तोटा होण्याची शक्यता आहे आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि एवढं 20-25 लाखाची जर का आपण इमारत उभी करतो, 45 लाखाची इमारत उभी करू शकतो, तर त्याला आपण टेरकीस विना पहिल्यांदा डायरेक्ट शिखरच धरलेला आहे. आणि टेरकीस जायला पायऱ्याच नाही ती. आणि डायरेक्ट जे सेंटरिंगचे कामगार वगैरे आहेत अक्षरशः शिडी लावून वरती काम चालू करतात. पाहिलंच आपण इथल्या बऱ्हाणपूर मधल्या नागरिकांना या कामाबाबत माहिती विचारली. सुभाष पाटील या कामाचे इन्चार्ज आहेत, म्हणजे उपकार्यकारी अभियंता आहेत.